पवार साहेब खूप ज्येष्ठ नेते आहेत आणि पब आणि ड्रग्स याला कधीच ते पाठिंबा देणार नाहीत. कारण तरुण पिढी जी वाया जाती आहे, आज पुण्यामध्ये आपण जे काही पाहिलं तिथून सुरुवात झाली आणि फक्त पुणे नाही, ठाणे नाही, मुंबई नाही, नाशिक नाही, ड्रग मुक्त महाराष्ट्र होत नाही तोपर्यंत ही कारवाई सुरू राहील. आणि दुसरी गोष्ट कालचा अर्थसंकल्प जो आहे, या अर्थसंकल्पामध्ये आम्ही सर्व तरतूद केलेली आहे. पवार साहेब तर ते अनुभवी नेते आहेत, कारण सरकार कुठली योजना करताना त्याची तजवीज करत असते. आज तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा GR काढला आम्ही आणि GR सभागृहात दिला विरोधी पक्षनेत्यांकडे. त्यामुळे हे सर्व GR निघतील, त्यांच्या खात्यामध्ये डीबीटीने पैसे जातील थेट अकाउंटमध्ये. त्यामुळे कुणी याच्यावर आता राजकीय भाष्य करू शकतात.